नमस्कार मित्रांनो, आजचे करंट अफेअरचे प्रश्न तुमच्यासाठी. पुढील पिढीसाठी धूम्रपान प्रतिबंधित कायदा करणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे? तर बघा, पुढील पिढीसाठी धूम्रपान प्रतिबंधित करणारा जगातील पहिला देश न्यूझीलंड ठरलेला आहे. न्यूझीलंड देशाने कोणत्या वर्षापर्यंत धूम्रपान मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठरवलेले आहे? तर 2025 पर्यंत हे टार्गेट ठेवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर प्रश्न आला तर या प्रश्नाचं अचूक उत्तर घ्यायचं आहे न्यूझीलंड आणि इयर लक्षात ठेवायचं आहे 2025. भारताने सिकल सेल ॲनिमिया या रोगाचे निर्मूलन करण्यासाठी कोणतं वर्ष निर्मूलन वर्ष ठरवलेलं आहे? तर लक्षात घ्या 2047. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे आपला भारत 1947मध्ये स्वतंत्र झाला होता. या घटनेला 100 वर्ष पूर्ण होत आहे, म्हणून लक्षात ठेवा 2047 हे आपलं वर्ष आहे. आणि हा प्रश्न अलीकडेच एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे. समेद शिखर हे कोणत्या धर्मियांचे पवित्र स्थान आहे? तर बघा, हे जैन धर्मियांचे पवित्र तीर्थस्थान आहे. आणि समेद शिखर हे जैन धर्मियांचे पवित्र तीर्थस्थान कोणत्या राज्यातील आहे? तर हे झारखंड या राज्यामध्ये येते. महत्त्वाचं स्थळ आहे. मग जैन धर्मियांचे 23वे तीर्थकार कोण होते? तर ते होते पार्श्वनाथ. आणि 24वे विचारले तर कोण होते? वर्धमान महावीर. आणि पहिले तीर्थकार होते ऋषभदेव. लक्षात असू द्या. कार्बन कॅप्चर विषयावरील अभ्यास अहवाल कोणत्या संस्थेने अलीकडे जाहीर केलेला आहे? तर बघा, नीती आयोगाने हा अहवाल जाहीर केलेला आहे. मग मित्रांनो, नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली? 1 जानेवारी 2015ला नीती आयोगाची स्थापना झालेली आहे. नीती आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात. सध्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहे? तर नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहे सुमन बेरी. आणि नीती आयोगाचे लक्षात असू द्या CEO कोण आहे ते तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नीती आयोग हा नियोजन आयोगाच्या जागी स्थापन करण्यात आलेला होता. कशाच्या जागी? नियोजन आयोगाच्या जागी स्थापन करण्यात आला होता. नियोजन आयोग हा 15 मार्च 1950चा होता आणि याच्याच ठिकाणी आता नीती आयोग आलेला आहे. भारताने कार्बन न्यूट्रल 0 हे करण्याचं ध्येय कोणतं वर्ष ठेवलेलं आहे? तर 2070 पर्यंत आपल्याला कार्बन न्यूट्रल 0 व्हायचं आहे. हे टार्गेट चायनासाठी 2060 आणि अमेरिकेसाठी 2050 ठेवण्यात आलेलं आहे. लक्षात असू द्या. पासपोर्टच्या धर्तीवर जात वैधता प्रमाणपत्र देणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता ठरलेला आहे? तर तो ठरलेला आहे अहमदनगर. मित्रांनो, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे आणि तो सीना नदी काठी वसलेला आहे. सीना नदी लक्षात असू द्या. मेंदोस नावाचं चक्रीवादळ डिसेंबर 2022मध्ये कोणत्या उपसागरात आलेलं आहे? तर ते बंगालच्या उपसागरात आलेलं आहे. आणि मेंदोस या चक्रीवादळाला नाव कोणत्या देशाने दिलेले आहे? तर संयुक्त अरब अमिरात, ज्याला UAE युनायटेड अरब इमिरात असं म्हटलं जाते. पाठ ठेवा, प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न आहे, सौर प्रकल्पासाठी भारतातील पहिल्या रिटेल म्युनिसिपलची योजना तयार करणारं देशातील पहिलं शहर कोणतं ठरलेलं आहे? तर ते ठरलेलं आहे इंदोर. सर्वात स्वच्छ शहर इंदोरच आहे, जे की मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि मध्य प्रदेशाला महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. गांधी मंडेला 2021च्या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर दलाई लामा यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. कोणती संस्था भारतातील आणि जगभरातील वंचित मुलांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी कार्य करते? लक्षात असू द्या, यावरती प्रश्न विचारलेला आहे. ती आहे प्रथम नावाची संस्था मित्रांनो. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रथम या संस्थेला अलीकडेच इंदिरा गांधी शांतता पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. लक्षात असू द्या. मग प्रथम या संस्थेची स्थापना कधी करण्यात आली? तर 1995ला. आणि माधव चव्हाण आणि फरीदा लांबे हे यांच्या स्थापनेशी संबंधित नावे आहेत. ओके मित्रांनो, त्यानंतर तुर्की भूकंप हा 6 फेब्रुवारी 2023ला आला होता आणि तिथे मदत करण्यासाठी भारतातर्फे ऑपरेशन दोस्त पण राबवण्यात आलेलं होतं. डेव्हिड चषक 2022 लक्षात असू द्या कॅनडाने जिंकलेला आहे आणि उपविजेता आहे ऑस्ट्रेलिया. मग तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की डेव्हिड चषक कशा संबंधित आहे? तर टेनिस. ब्रोतो चषक फुटबॉल संबंधित आहे. संतोष चषक फुटबॉल संबंधित आहे. थॉमस कप हा आहे बॅडमिंटन संबंधित. लक्षात असू द्या. त्याचप्रमाणे एक उबेर चषक येतो, हा पण बॅडमिंटन खेळा संबंधित आहे. इराणी चषक क्रिकेट संबंधित. आणि अलीकडेच आयोगानं देवधर चषक विचारलेला होता, कोणत्या खेळा संबंधित आहे? तर याचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुम्हाला माहीत असेल तर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आलेला आहे? तर बघा, हा पुरस्कार आशा भोसले यांना देण्यात आलेला आहे. आणि पहिला जो पुरस्कार होता तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला होता. 23चा देण्यात आलेला आहे आशा भोसले यांना. मित्रांनो, चर्चेतील कोलावरम सिंचन प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे? तर आंध्र प्रदेश राज्यातील असून हा गोदावरी नदीवर आहे. लक्षात घ्या. आणि हा प्रकल्प गोदावरी नदीवर आहे. एक लक्षात असू द्या, एक नागार्जुन सागर आहे प्रकल्प, एक आहे नागार्जुन सागर. लक्षात असू द्या प्रकल्प. हा प्रकल्प जो आहे स्टुडंट, हा कृष्णा नदीवर येतो. कोणत्या नदीवर येतो? कृष्णा. नागार्जुन लक्षात असू द्या कोणत्या नदीवर? कृष्णा नदीवर येतो. ठीक आहे. आणि शिवसमुद्रम जर प्रकल्प आला तुम्हाला पेपरमध्ये, शिवसमुद्रम,
तर याचं उत्तर घ्यायचं आहे कावेरी नदी. कोणती नदी? कावेरी. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. मी 2 महत्त्वाचे पॉईंट सांगितले, लक्षात ठेवा. ऑक्टोबर महिन्याला हिंदू वारसा महिना म्हणून कोणी घोषित केलेला आहे? जॉर्जिया या राज्याने, जे की अमेरिका USA मधलं राज्य आहे. ठीक आहे, हिंदू वारसा महिना लक्षात असू द्या. त्यानंतर पहा, बँक दरावर आधारित सोन्याच्या किमान समान किमती सादर करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? केरळ. आणि इंटरनेट हा मूलभूत हक्क देणारं पहिलं राज्य केरळच आहे. कार्बन न्यूट्रल शेती करणारं पहिलं राज्य केरळच आहे. आणि सर्वात जास्त साक्षरता भारतामध्ये केरळ या राज्याची आहे. आणि केरळ या राज्याची आहे आणि केरळची राजधानी तिरुवनंतपुरम आहे. तालुका स्तरावर ऑफिस प्रणाली राबवणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा वर्धा जिल्हा ठरलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, इथे वर्धा वैनगंगा खोरं मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. शेवटचे 2 प्रश्न बघा. एअर इंडियाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणाला जून 2023 मध्ये 75 इयर्स म्हणजे 75 म्हणजेच अमृत महोत्सव पूर्ण झालेला आहे. तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, एअर इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली होती? इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. कधी झाली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला जे जे माहिती आहे ते इथं सांगण्याचा प्रयत्न करा. नाही, शेतकऱ्यांसाठी भारतातील पहिले कृषी क्रेडिट पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केलेले आहे? तर ते राज्य आहे मित्रांनो ओडिशा. ओडिशा राज्य हे अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे मित्रांनो. लक्षात असू द्या, ओडिशाची राजधानी भुवनेश्वर आहे. कोणती आहे? भुवनेश्वर ही राजधानी आहे. याचप्रमाणे ओडिशाला ओलिव्ह रिडले नावाचा कासव हा प्रसिद्ध कासव आहे. याचप्रमाणे इथं भितरकनिका, सिमलीपाल असे राष्ट्रीय उद्यानसुद्धा आहे, अभयारण्यसुद्धा आहे. तर मित्रांनो, हे होतं करंट अफेअरचं लेक्चर. हे तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. लवकरच भेटू, तोपर्यंत टेक केअर. थँक्यू सो मच.